महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे। नाना पटोले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख यांची या बैठकीत उपस्थिती आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांबाबत अंतिम चर्चा होते आहे। सांगलीत आजी माजी खासदारांमध्ये जोरदार वाद झाला। तासगावमध्ये नगरपालिकेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता। यावेळी विशाल पाटलांनी केलेल्या विधानावर संजय काका पाटलांनी व्यासपीठावरून बोलताना आक्षेप घेतला। यावरून आजी माजी खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। पहिल्या यादीमध्ये तिन्ही पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीकरता आंदोलकांनी सोलापुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आंदोलक शेखर बंगाळे यांनी विमानतळ रोडवर येताच फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू असल्याची टीका मिटकरींनी केली। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले, तशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 13 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील। पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आला। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापुरात पक्षप्रवेश पार पडला। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर मेळाव्यात केलं। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची घोषणाच केली। बारामती लोकसभा निकालाबाबत हर्षवर्धन पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुप्रिया सुळेंना विजयी करण्यात आमचा दृश्य सहभाग असल्याचं मोठं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलं। काही मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही, कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे मी हा निर्णय घेतलाय असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। कोणतीही जबाबदारी द्या, पाटील शब्दाचा पक्का आहे असं आश्वासन हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांना दिलं। शरद पवार आमचे बिग बॉस, पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। विधानसभेला इंदापूरची जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी असून त्यांच्या आजोबांनी कायम पवारांच्या विरोधात संघर्ष केला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। अशा व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार असाल तर ते चुकीचं आहे असं विखे पाटील म्हणाले। मला परळीत बांधून ठेवणं, टार्गेट करणं सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। तर मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, आपण हे काही शक्य नाही आहे असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिला। खासदार सुप्रिया सुळेंनी अंकिता शहा, मुकुंद शहा आणि भरत शेठ शहा यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। भरत शहा नाराज असल्याची चर्चा असताना त्यांची नाराजी दूर करण्याचा सुप्रिया सुळे प्रयत्न करतायत। अजित पवारांचं साताऱ्यातील लोणंदमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी स्वागताच्या ठिकाणी कमानी लावण्यात आल्या। सुमारे 51 फुटी हार घालत जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। खासदार संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय। पुढच्या महिन्यात सरकारी पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या संघटनांनी व्यक्त केली आहे असं संजय राऊत म्हणाले। राजकारणीयांची भाषा खालच्या थराला गेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। साहित्यिकांनी राजकारणीयांना खडे बोल सुनावण्याचं काम करावं असं राज ठाकरे म्हणाले। नागपूर जिल्हा परिषद परिसरामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। निधी खर्चाची परवानगी न दिल्यानं राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। एक महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवलेत। रत्नागिरीतील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध दर्शवण्यात आला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला। मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी ते आले होते, तेव्हा त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं।
ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक कुटुंबासमवेत टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पूजा अर्चना सुद्धा केली। राज्यातल्या धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारने रद्द केले। महायुती सरकारचं धनगर आरक्षणासंदर्भात हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। धनगरांना आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आता दूर झालेला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात। कोल्हापूर दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी अजय सनदे यांच्या घरी जाऊन स्वतः जेवण बनवलं आणि जेवणाचा आस्वाद घेतला। मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या आमदारांकडून मतदारसंघात वाटल्या गेलेल्या पत्रकातच अनेक चुका आहेत। चेतन तुपेंचं हे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मराठी भाषेला विरोध करणाऱ्या जळगावच्या BSNL कार्यालयातील अधिकाऱ्याला मनसेनं चांगली सद्दल घडवली। शाई फेकण्याचा प्रयत्न करून मनसे स्टाईल आंदोलन करत अधिकाऱ्याला सगळ्यांसमोर माफी मागायला लावली। मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवळांचा आदिवासी बांधवांनी जाहीर सत्कार केला। यावेळी नरहरी झिरवळांचा समाज रक्षक म्हणून फलकावर उल्लेख करण्यात आला।